गंगापूर शहरामध्ये 2 दिवसीय तबलिगी इज्तेमामध्ये धार्मिक कार्यक्रम तसेच उपस्थितांना मौलवीद्वारा मार्गदर्शन करण्यात येणार आहे। गंगापूर परिसरातील मशिदींच्या कार्यक्षेत्रातील हजारो भाविकांनी या इज्तेमासाठी हजेरी लावली आहे। यावेळी नवीन ईदगाह रोड परिसरातील जवळपास मोठ्या जागेवर इज्तेमासाठी भव्य शामियाना उभारण्यात आलाय। तसेच आलेल्या वाहनांसाठी जागेवर विभागवार वाहनतळाची व्यवस्था करण्यात आली होती। मागील 10 ते 15 दिवसांपासून या ठिकाणी 2 दिवसीय तबलिगी इज्तेमाची तयारी सुरू होती। यासाठी मोठ्या संख्येने स्वयंसेवकांनी परिश्रम घेत आहेत। येणाऱ्या भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची व जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती। तसेच परिसरात स्वच्छता राखण्यासाठी स्वयंसेवक परिश्रम घेत आहेत। बुधवारी इज्तेमाला सुरुवात झाली। उद्या असरची नमाज अदा केल्यानंतर मौलाना मुबीन साहब मगरिबच्या नमाजनंतर मौलाना जहीर साहब तर इशाच्या नमाजनंतर मौलाना मुबीन साहब मार्गदर्शन करणार आहेत। त्यासाठी पूर्ण तयारी केलेली आहे। 2 दिवसीय तबलिगी इज्तेमामध्ये धार्मिक कार्यक्रम सुरू झालाय। गुरुवारी संध्याकाळी 5 वाजेच्या नंतर सामूहिक विवाह होणार आहे। यावेळी हजारो मुस्लिम बांधवांनी सामूहिक प्रार्थनेत सहभाग घेतला। तसेच बुधवारी संध्याकाळी 5 वाजेच्या दरम्यान मौलवींनी मार्गदर्शन केले। मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन मौलाना मुबीन साहब व जाहीर मौलाना साहब यांनी केले आहे। गंगापूर तालुक्यातील तबलिगी इज्तेमाचा आजपासून शुभारंभ होणार आहे। आजपासून मुस्लिम समाजाचा जे इज्तेमा आहे आजपासून असर म्हणजे 5 वाजेपासून हे आज पूर्ण तयारी झालेली आहे। यात गंगापूर तालुक्यातील मुस्लिम समाजाचा हे पूर्ण जे आज मुस्लिम समाजाचा इज्तेमा आहे 2 दिवसाचा इज्तेमा आहे। यासाठी मुस्लिम समाजाने पूर्ण तयारी केलेली आहे। आज आमच्याबरोबर या तयारीमध्ये तालुक्यातील सर्व मुस्लिम समाजाने मोठ्या उत्साहाने तयारी पूर्ण झालेली आहे। आज आमच्याबरोबर आहे जे मौलाना है त्यांच्याबरोबर आपण जाणून घेऊ। क्या लगता है आपको आज से जो इज्तिमा की तैयारी हो गई है और कैसा इस कार्यक्रम है, क्या क्या रहेगा इस इज्तिमा में? अल्हम्दुलिल्लाह इज्तिमा 2 दिन का रहेगा और उसके ताल्लुक़ से पूरी तैयारी मुकम्मल हो चुकी है। आज असर की नमाज़ यानी 4:45 बजे से इज्तिमा शुरू होगा इंशाअल्लाह। तो कल इशा की यानी 9 बजे तक इज्तिमा रहेगा, दुआ होगी इंशाअल्लाह। और कल शाम में 5:30 बजे जो है वो निकाह का प्रोग्राम भी होगा। और इस तरह से अलग अलग जोड़ा गया है, पढ़े लिखे बच्चों को भी, उलमा किराम को भी और मकामी इत्तिबात लोगों को भी जोड़ा गया है। और सबके सामने अलग अलग बातें आएंगी कि हम इंसान हैं, इंसान ने ज़िंदगी कैसे गुजारना चाहिए, उसके अखलाक कैसे होना चाहिए, उसकी नेचर कैसे होना चाहिए, वो अपने माँ बाप के साथ में कैसे रहें, अपने पड़ोसी के साथ में कैसे रहें, अपने मुल्क में कैसे रहे, मुल्क का नाम रोशन कैसे हो, ये सारी बातें उनके सामने बयाना होगी। या कार्यक्रमामध्ये 2 दिवसाचा जे कार्यक्रम आहे यामध्ये लग्न विवाह सुद्धा होणार आहे। शेवटी जे दुआ असतील यासाठी मोठ्या संख्येने मुस्लिम समाजाने उपस्थित राहावं असं आवाहन सुद्धा या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। 2 दिवसाचा इज्तिमाचा या ठिकाणी शुभारंभ होणार आहे। या मुस्लिम समाजाने कशी पद्धतीने धार्मिक मुस्लिम समाज जोडण्याचा प्रयत्न हे इज्तिमा राहतो आणि त्याच पार्श्वभूमीवर आजपासून या गंगापूर तालुक्याचा जोड इज्तिमाचा शुभारंभ होणार आहे। मोठ्या संख्येने मुस्लिम समाज सहभाग व्हावा असे आवाहन या ठिकाणी करण्यात आलेले आहे। अलीम चौस, मा फास्ट न्यूज, गंगापूर।